शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। जय बोलो वीर सागर मुनी महाराज की जय। कुंद कुंद बालक आपल्या माता पिताला समजावतायत की मला जी निधी मिळाली आहे, जो मला मार्ग मिळालाय तो सर्वोत्कृष्ट आहे मामा। मला दीक्षा घ्यायला जायची आहे, मला अनुमती द्या, असं कोण कोणाला म्हणतंय? बालक आपल्या आई वडिलांना सांगतायत आणि आई वडील त्यांच्या परीने सांगतायत की तू आमच्या जवळ राहा, किंवा इथं राहून धर्मपुरुषार्थ कर, साधना कर, तुला काय करायचंय ते इथून कर, ब्रह्मचर्य घे पण दीक्षा घेऊ नकोस, असं सांगतात। मग त्यावेळेस बालकांनी काय सांगितलं की आम्ही असेपर्यंत राहा म्हणलं ना। काय म्हणलं मग बालकांनी? तुमच्या पश्चात मी जर उत्कृष्ट पदाला गेलो तर ते तुम्ही तुमच्या पुण्याचं उदय कसं म्हणणार? म्हणजे तुम्हाला सेलिब्रेशन कसं करता येणार असं म्हणायचं थोडक्यात त्यांना। जसं मुलाला जर चांगलं काय जीवनामध्ये यश मिळालं तर त्याचा सगळ्यात मोठा आनंद आई वडिलांना असतो। मग ही सगळ्यात मोठी गोष्टीची उपलब्धी तुम्हाला सेलिब्रेटच करता येणार नाही। त्यामुळं आणि अजून एक काय सांगितलं? हां ते सांगितलं की आणि एक काय सांगितलं होतं? दोन गोष्टी सांगितल्या होत्या। आपके विरह में दीक्षा लू यह मुझे आनंद नहीं देगा। म्हणजे तुम्ही नसताना मी दीक्षा घेतलो तर त्याचा मला आनंद नाही। हां, कशावरून मी तुमच्यापेक्षा जास्त जगणार आहे? कदाचित मी आधी मेलो तर, म्हणून मला घरात राहण्याची आता इच्छा नाही। म्हणून मला आता तुम्ही अनुमती द्या, मी दीक्षा घेईन। हां, काय होतं वाक्य? भोगाच्या विषयी भोग विलास तो अमर, भोग के लिए तो अमर होकर विचारना, और भगवान बनने के लिए आज का दिन अंतिम है। लिहून ठेवा कुठेतरी वाक्य। काय ऋषभ? स्टेटस तुमचं काय डीपीला असंच लिहायचं, मी आज भगवान बनणार, पुढचं सगळं भोगाची मला इच्छा नको नाही। तर पिताजी सांगितले त्याला की आमच्या बरोबर राहा, आम्हाला तुझ्या बरोबर जगण्याची इच्छा आहे, असं तू निष्ठुर होऊ नकोस। आमच्या काय म्हणायचं, आमच्याबद्दल तुला काही भावना नाही आहेत का? सगळं नगर तुला आम्ही कसं राहू तुझ्याशी काय? हां, तर त्यावेळेस तिथं बालकांनी सगळं सांगितलं आणि आता ते असं म्हणतायत की मला जर इतकी तीव्र इच्छा झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला घरात ठेवणार तर मी अप्रसन्न राहिलेलं तुम्हाला बघवणार का? म्हणजे माझी प्रसन्नता नष्ट करून तुम्हाला आनंदी राहायचंय का? तर त्यासाठी सांगितलं, मैं प्रचुर स्वसंवेदन की बाढ़ को रोकने में असमर्थ हो रहा हूँ। मला आता असा आनंद भोगायचा आहे, ते माझा उत्साह, तो फोर्स मी थांबवू शकत नाही। क्या आप गृह में मुझे आनंद के लाभांतराय में देखकर प्रसन्न रह सकेंगे? मला अंतराय करून तुम्ही आनंदी राहू शकणार का? ऐसा कौन पिता हो सकता है जो निष्ठुरता पूर्वक मेरे मुख से बादाम पाक छुड़ाकर गोबर सदृश विषय भोग में लिप्त होने को कहेगा? कुठलेही आई वडील आपल्या मुलाला सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट खायला देतील आणि मग ते काढून गोबर कोण खायला देणार भैया? हा, तर काय गोबर खायला जाऊ नको म्हणून सांगायला त्याला। तर त्याच्यासाठी हां, बरोबर, म्हणजे मला जे मिळालंय ते आनंद असा आहे ना उत्कृष्ट, आणि ते काढून तुम्ही काय करताय, मला असलं निकृष्ट आनंद देताय। मग त्यासाठी त्यांनी असं एक बोलले होते बरं का, की जेव्हा बालक घरात होते
कुंद कुंद बालक. त्यावेळेस आपल्या वडिलांना सांगितलं त्यांनी, की विचारलं पहिल्यांदा, म्हणले जेव्हा केव्हा त्या नगरामध्ये काय आपल्या महालामध्ये एखादी उत्कृष्ट चीज बनवली तर तुम्ही काय करत होता पहिल्यांदा? तर म्हणले पहिला सगळ्यात तुला देत होतो, कारण तू आमचा लाडका, सगळ्यात प्रिय तू आहेस, म्हणून तुला पहिला देत होतो आम्ही. म्हणले सगळ्यात चांगली गोष्ट घरात काय आणली आपण, काय करत होता हो तुम्ही? कपडे आणले, दागिने आणले, काय एखादं काय घरातलं आणलेलं असेल सामान, तर ते पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे आणत होता, मला देत होता. मुलगा म्हणाला वडिलांना, मग तुम्ही आज काय म्हणताय की तू एवढा लहान आहेस आणि असं काय भोगायला जाऊ नकोस, विषय हे काय आत्मिक भोग घ्यायला. मग त्यावेळेस त्या बालकाने म्हटलं होतं असं, म्हटले जेव्हा विषय भोग भोगत होतो त्यावेळेस तुम्ही मला एकदा पण म्हटला नाहीस की तू लहान आहेस आणि मला सगळं तुम्ही पहिलं दिलं. मग हे भोगत असताना तुम्ही का मला असं वयाची अट घालताय, तू खूप लहान आहेस. म्हटले बाकीचं सगळे इंद्रिय भोग भोगायला वय आडवं येत नाही, आणि मग इथं का? म्हणून त्यांनी सांगितलं की खाल्लं तर मी भरपूर आहे, अनादीपासून खाल्लंय, पण त्याच्यामध्ये मला आनंद मिळाला नाही आहे. जिथं आनंद मिळालाय त्याचा भोग मला घेऊ द्या. म्हणून म्हटलं मेरे मुख से बादाम पाक छुड़ा कर, गोबर सदृश विषय भोग में रुकने लिप्त होने को कौन कहेगा, असा कुठलाही पिता नाही. दुसरं सांगितलं उदाहरण, लक्षात ठेवायचे. पहिलं बादाम पाक सोडून गोबर खाऊ देणार नाही. दुसरं जलते विषय इच्छा के दावानल से निकलते हुए पुत्र को वापस उस ही दावानल में रुकने को कौन कहेगा. आगीतनं बाहेर पडलाय त्याला पुन्हा आगीत टाकायला कोण पिता तयार होईल? कुठल्याही पिताची अशी इच्छा नसते. तिसरं भवसागर तैर कर आए पुत्र को वापिस मझधार में गिरने को कौन कहेगा. काय मामा, समुद्र तरुण आलाय कोणीतरी इतक्या परेशानीने, इतक्या महत् प्रयत्नाने, आणि पुन्हा त्याला जर समुद्रात कोणी टाकेल तर कसं तरणार तो? म्हणून आता मी तरुण आलोय ना बाहेर, मला आता पुन्हा त्या दुःखाच्या समुद्रात नाही पडायचं. 3. चौथं सांगितलं सर्पदंश के कालकूट विष को उगलने वाले पुत्र को वापिस उन्हीं विकराल सर्पों के समागम को प्रेरित कौन करेगा. काय म्हणले? सापाने दंश केलाय आणि ते विष उकडून काढलं, निघालं अंगातनं सगळं, पुन्हा त्या मनुष्याला त्या सापांच्या तावडीमध्ये कोण देईल का? जो त्याचं हित इच्छितो असा कोणीही पिता त्या मुलाला पुन्हा त्या विकराल सर्पांच्या समागमामध्ये प्रेरित करणार नाही. किती झाले? 5वं परत सांगायचे ना मला तुम्हाला. कंकरों के विपुल ढेर में से महाभाग्य से पाए अपूर्व पारसमणि को छोड़कर लोह कण को संग्रह करने को कौन कहेगा. पारसमणी मिळाली आहे मला आणि तुम्ही काय सांगताय लोखंड गोळा कर. मग पारस मिळाले तर मला कशाची गरज आहे? काय करतो पारस मामा? पारसमणी काय करतं? चिंतामणी आहे ते इच्छित देतं. लोखंडाला लावलं तर सोनं करतं. कधी बघितलंय का? होय, बघितलंय का कधी? आहे का घरात? तर असं म्हणलं जातं की असं त्या पारसमणीचं स्पेशालिटी आहे म्हणून. मग ते मिळालं असताना मी लोखंडाचा संग्रह का करावा? मैं अपूर्व रत्नत्रय को छोड़कर इच्छा निरोध को छोड़कर भवांत एवं संसार की किनारे को कैसे तजू पिताश्री. काय कळलं? मला रत्नत्रयाची प्राप्ती झाली आहे, त्याला सोडून मी कसं संसारामध्ये पडू? इच्छा निरोध करायचं. इच्छा निरोध को छोड़कर पुन्हा संसारामध्ये जाऊन इच्छेच्या आहारी का जाऊ? म्हणजे इथं मी इच्छाला झिंगायसाठी चाललोय, तुम्ही मला पुन्हा इच्छेच्या इच्छेचा निरोध झालाय त्याला सोडून भवांत एवं संसार की किनारे को कैसे तजू पिताश्री. मी आता पोचलोय किनाऱ्याला आणि तुम्ही मला परत त्याला सोड म्हणून काय सांगताय? संसारात समुद्रात पड. मी असं कसं करू?
मैं मोक्ष महल में प्रवेश करूंगा तो क्या आपका मान नहीं बढ़ेगा. मी अशा पदवीला प्राप्त झालो, असा पुरुषार्थ केला तर तुमचं त्याच्यामध्ये बहुमान नाही आहे का? तुम्हाला आनंद नाही आहे का? आपको आनंद नहीं होगा? अवश्य होगा असं त्याला सांगायचं. म्हणून मला पिताजी मोह तजो जाने दो वनवास पिताजी असं म्हण घरी जाऊन. त्याच्याशिवाय मोह सोडत नाही कोण. काय मोही नाहीत ना आता परत न्याय लागले दाखवायला. ऐकायला जायला पाहिजे म्हण जोरात. आपल्यावर संस्कार होतात, तेवढी दृढता वाढते म्हणून. दीक्षेसाठी विचारायला पाहिजे होतं. बेस्ट. मला तुझ्या मम्मीलाच ऐकावं वाटलं पहिल्यांदा. खरं हे मस्त आहे. म्हणजे आहेत त्यांचे संस्कार चांगले नाही असं नाही, पण उगीच कुठंतरी परत भाव असे होऊ नयेत की कर बाबा एकदा लग्न आणि कुठंतरी म्हणायचं प्रज्वल बर बघू एकदा. म्हणून विचलितता न हो ह्याच्यासाठी स्वतः पण संस्कारित करायचं आणि आपल्या जवळच्यांना पण तसं दृढ करायचं, जेणेकरून आपल्याला आपण अस्थिर होत असताना ते सांभाळू शकतील. चला सांगा काय काय सांगितलं. जर मी इच्छा करेन आता मला एवढं चांगलं मिळालंय मामा धर्म, तर पुन्हा मी अधर्माची, संसार म्हणजे काय हो? अधर्म आहे, सगळं मोह आहे, पाप आहे, त्याच्यामध्ये मी पुन्हा पडेल. तर जसं बघतो आज कोणीतरी धर्माला लागलेला त्यांनी जर पुन्हा संसाराचा मार्ग स्वीकारला तर लोक नावं ठेवतात. आणि धर्म करायला लागला तरी नावं ठेवतात. कोणाचं ऐकायचं? म्हणून सांगितलं निर्णय योग्य करायचा. त्याच्यासाठीच गुरूंचं आश्रय पाहिजे, कारण त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन योग्य मिळतं. काय काय सांगितलं सांगा. म्हैसूर पाक म्हणा, जाऊ दे. म्हैसूर पाक सोडून गोबर सदृश विषय भोगामध्ये मी लिप्त होणार नाही. पुढं इच्छारूपी दावानलातून बाहेर पडलेला पुत्र आहे, त्याला पुन्हा दावानलामध्ये कोण ढकलेल? तर नाही, तुम्ही मला तसं ढकलू नका त्याच्यामध्ये असं म्हणायचं त्याला. तिसरं सागर तरुण आलाय. आपल्या भुजांनी बाहूंनी तरुण आलाय असा तो समुद्रातून बाहेर आलेला जीव. तर किती महान प्रयत्नांनी बाहेर पडला असणार तिथून. पुन्हा त्याला जर त्यात टाकलं तर वाचणं अवघड आहे. आणि चौथं कोण वाचवणार परत? म्हणजे सापाचं विष सगळं उगलने के बाद काढून टाकले, सगळं निघाले विष शरीरातून. पुन्हा जर त्या मुलाला कोणी त्या सापांच्या तावडीत देईल तर त्याचं कसं कल्याण होणार? पुढं पारसमणी मिळाला तर ते सोडून लोखंडाचे कण कोण संग्रहित करेल? तो करणारा मूर्ख म्हणला जाणार. कोण म्हणायचं ऋषभ? तो मी नव्हेच. मी तर पारस कुठे आहे हो? बाहेरचं कुठला दगड म्हणजे पारस नसतो. इथं या आत्म्याला स्पर्श केलं की सोनं झालं. म्हणून ज्ञानाने एकदा त्या आत्म्याला जाणायचं. अरे मैं चिरकाल तक सुख सागर में निमग्न रहूंगा, तो पिताश्री आपका मन भी मोह कर्म जाल को काटने को मचलने लगेगा. मी आनंद भोगतोय हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटेल हो? असं माझ्या बहिणी म्हणतात मला. काय म्हणजे पहिल्यांदा घे म्हणले आम्हा दीक्षा, ब्रह्मचर्य घे म्हणलं तर गेले लग्न करायला. आणि आता असं बघितल्यावर वाटतंय बरं झालं असतं इथं आलो असतं तर. आणि ते पण सगळं काय म्हणायचं मगरमच्छ की आसुर येते ना वैसे. इथं आल्यावर इथल्यासारखं, तिथं गेल्यावर मामा. मंदिरात गेल्यावर असं वाटतंय मंदिरातच राहावं. घरी गेल्यावर घरातच राहावं म्हणतात. कसं मोहात गेल्यावर, त्या संगतीमध्ये गेल्यावर मोहाचेच भाव होतात. आणि निर्मोहींच्या संगतीत गेल्यावर मग संस्कार ते करून घ्यायचे. जास्त वेळ आपला तिथं जावा हे भाव करायचे. आणि स्वभाव आपला निर्मोह आहे ना, त्याच्या संगतीमध्ये राहायचं.
मला तुम्ही असं प्रसन्न बघून तुमचे पण भाव असे होतील हे पिताजी. काय, मला सुद्धा मोहकर्माचा नाश करायला पाहिजे, मी कसा पुरुषार्थ करू असं तुम्हाला पण वाटेल, असं तो पिताजींना सांगतोय. सारा ग्राम मेरे उत्कर्ष को देख कर और अधिक गौरव गरिमा को ही प्राप्त होंगे. ते पहिला म्हणले ना पिताजी, सगळ्या गावाचं प्रेम आहे तुझ्यावर, तर सोडून जाऊ नकोस, सगळ्यांना वाईट वाटेल. मग त्यांनी त्या गावाचाच आश्रय घेतला. म्हणले माझा असं उत्कर्ष बघून सगळ्या गावाला अभिमान वाटेल, आणि ते अजून गौरवाला प्राप्त होतील. मात्र मैं आँखों के सामने ही नहीं रहूंगा. अरे मैं तो सारे जग के ज्ञान एवं हृदय में शाश्वत स्थान बनाने जा रहा हूँ. किती छान सांगितलं. डोळ्याच्या समोर असलं तर चांगलं का आपल्या मामा? डोळ्याच्या समोर पाहिजे. आता कोण मुलगी समजा लग्न होऊन गेली, आपली मुलगी, तुम्हाला मुलगी नाही, आता काय सांगायचं, नात आता नाही आहे डोळ्याच्या समोर आपल्या, मग शिकायला ती बाहेर राहतीये, मग ती माझ्या डोळ्यासमोरच पाहिजे तर आनंद आहे आपल्याला, असं म्हणलं तर डोळ्यात राहायला पाहिजे का ज्ञानात राहायला पाहिजे? तर ते सांगितलं इथं त्यांनी की आँखों के सामने नहीं रहूंगा, बस एवढंच, डोळ्यासमोर नसणार मी एवढंच, पण सगळ्यांच्या ज्ञानात राहणार ही किती मोठी उपलब्धी. तुम्हाला म्हणायचं आहे ना की सगळ्यांच्या बरोबर राहा, तर मी सगळ्यांच्या बरोबरच राहणार, उलट सगळेजण मला दिवस रात्र आत्मसात करून राहतील. मैं मात्र आँखों के सामने ही नहीं रहूंगा. अरे मैं तो सारे जग के ज्ञान एवं हृदय में शाश्वत स्थान बनाने जा रहा हूँ. किती छान सांगितलं. मी असा पुरुषार्थ करायला चाललोय की ज्याच्यामध्ये मला माझं शाश्वत स्थान मिळणार आहे आणि लोक त्यांच्या हृदयामध्ये मला शाश्वत स्थान देतील. वीतरागी भगवंतों की पुकार में अनसुनी नहीं कर पा रहा हूँ. भगवंतांनी बोलवलंय मला, आता मी माघार घेऊ शकत नाही, किंवा मला आता त्याच्याकडं अनसुनी करता येत नाही आहे. अब मुझे जाने की आज्ञा दे दो ना पिताजी मोहत जो, जाने दो वनवास पिताजी मोहत जो. आपल्याला पण कुठली गोष्ट आवडायला लागली घरातली तर असं सावध करायचं स्वतःला. किती वेळा भोगलाय आपण हे, किती वेळा आनंद आला आपल्याला. कुठली गोष्ट खाताना काय विचार करायचं, मा अजून पाहिजे, छान झालंय, असं पाहिजे होतं, काय विचार करायचं भैया. सावध व्हायला सगळीकडे पाची इंद्रियांचे भोग सावध करणारे असतात उलट आपल्याला, आपण त्यात मोही होत राहतो. काय मामा, झोपायला भरपूर मिळालं, आनंद आहे का दुःख आहे मामा? झोपायला पाहिजे होतं आणि भरपूर झोपायला मिळालं, आनंद आहे का दुःख आहे? मानण्यावर आहे. मग काय मानता ते सांगा की, तुमचंच विचारायला लागले. झोपण्यात आनंद आहे का? आपण मानतो किती चुकीचं आहे. म्हणून सांगतायत की उलट मिळालंय ना वेळ, भरपूर ध्यानात लावा ना. जेवढं जास्त पुरुषार्थ आपण आनंद भोगण्याचा करतो तेवढं जास्त ते झोपण्यात कोणाचं लाभ आहे हो. म्हणजे असं मी सांगते सकाळी उशिरा उठणाऱ्यांना, म्हटले तुम्हाला झोपायला त्यावेळेस बरं वाटतंय, काय म्हणते ते साखर झोप असती 6च्या नंतर वगैरे झोपल्यावर, मग त्याच्यात कशाचा लाभ आहे सांग मला? शरीराला लाभ आहे, आत्म्याला लाभ आहे, आरोग्याला लाभ आहे, काय परिवाराला लाभ आहे, कोणाला लाभ आहे? म्हणजे ती वेळ अशी आहे, उलट ब्रह्ममुहूर्त तर आधी सुरू झाला आणि त्यावेळेस लवकर उठून केलं तर ठीक आहे, शरीराची काही सेवा केला तर शरीराला तर लाभ होईल. म्हणजे काय, तुम्ही व्यायाम केला वगैरे तर शरीराला तर लाभ होईल, किंवा परिवाराला काय गरज असते तिथं त्यांना तरी लाभ होईल, किंवा आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं, आणि ध्यान केलं तर आत्म्यासाठी चांगलं. झोपल्यावर कोणाचा लाभ आहे हो? तिथलं उठायचं ऋषभ, मग तिथं आम्ही लवकर उठत असतो म्हणला, इथं आल्यावर झोपायला मिळतंय. शाळेत लवकर उठावं लागतंय ना तिकडे गेल्यावर. मग का अशी असती सवय त्यांची? उलट ती वेळ आहे ती अभिष्छंद म्हणजे अनावश्यक हार्मोन सगळे सिक्रेट होतात शरीरामध्ये, आणि त्याच्या निमित्तात जास्त रोगांना आपण आमंत्रण देतो जेव्हा अवेळी झोपतो तेव्हा. म्हणून सांगताय त्यावेळेस उलट
लवकर उठून पुरुषार्थ करायला पाहिजे. ध्यान आधीचं जेव्हा फ्रेश असतंय माइंड त्यावेळेस तिथं उलटा उपयोग चांगला लागतो. आत्ता सांगितलं मी काल परवा कोणाला तरी, म्हणजे उशिरा उठल्यावर सगळंच लेट लेट होतंय म्हणले. पुढं म्हणले ना स्वाध्यायाला वेळ मिळतो ना ध्यानाला वेळ मिळतो. हां म्हणलं जेव्हा उठताना त्याच्या आधी अर्धा तास फक्त उठा म्हणलं, आणि मग त्याच्यातून आपल्याला थोडा वेळ स्पेशली मिळतो ना एवढ्यासाठी. मग वेळच नाही हे कारणच नको. म्हणून तो सांगतोय काय, बालक आपल्या वडिलांना कशासाठी गेलं झोपेकडे, कशासाठी सांगितलं हे सगळं. म्हणजे आपल्या मनावरती हे कंट्रोल ठेवण्यासाठी आपण म्हणजे कुठलं म्हणजे आपण पाच इंद्रियांपासून हे कुठले विषय भोग आपल्याला चांगले वाटले, खायला चांगलं दिलं तर त्यात मोही होतो, झोपायला मिळालं तर मोही होतो. म्हणून सांगतायत निर्मोहाची साधना करायची का मोहाची. खायला पाहिजे ती गोष्ट मिळाली आज तुम्हाला, लगेच मोही झालो आपण. मग किती वेळा खाल्लं आजपर्यंत. म्हणून हे सांगत होते, पाच इंद्रियांचे विषय आपल्याला मोही नाही निर्मोही बनवायला शिकवतात. पण आपण त्यातून मोह ग्रहण करतोय. मग ज्याची दृष्टी असती ना तशी, त्याला त्या गोष्टीतून सुद्धा म्हणजे निर्मोहता दिसते. जरी भोगायला मिळालं तरी सुद्धा तो महाराजजी आहार घेत नव्हते का, घेत होते. पण आहार घेत असताना सुद्धा त्यांचं ज्ञानाकडे लक्ष होतं आणि आपलं लक्ष कुठं असतं. मग तेवढं आपण टिल्ट करू शकत नाही का आपल्या उपयोगाला. करायचं ना प्रयोग एकदा. जेवतोय तरी सुद्धा जेवत नाही जाणतोय. मग आज काय घेतलं दुपारी, द्विक्रियावादी काय करतो सांग भैया. दोन क्रिया करतो त्याला म्हणायचं द्विक्रियावादी. दोन क्रिया कोण करतो, जीव आहे तो जीवाचं क्रिया करतोय आणि शरीराची क्रिया सुद्धा मीच करतोय असं मानतो. असं मानणारा मिथ्या दृष्टी अज्ञानी असतो. मग मी पण काय मानतोय, जेवत असताना झोपलेलं असताना मामा जेवत असताना कोण जेवतंय आणि कोण जाणतंय, दोन्ही काम तुम्ही करू शकत नाही. तुम्ही काय करताय, जेवत असताना काय करता तुम्ही, जेवत असताना तुम्ही काय करत असता, जेवत असतो. मामा तुम्ही काय करता जेवत असताना विचारते. घास तोंडात घातला, चावतोय, तुम्ही काय करताय, जाणतोय. जीव काय करतोय, जीव खातोय का, मग खातोय कोण. मग शरीराचं काम पण मी करतो हे मानतोय ना. म्हणून तो जीव काय म्हणलं द्विक्रियावादी असतो. मग मी द्विक्रियावादी नाही, मी तर जाणणार आहे. ह्याचं आपल्याला वेदन असायला पाहिजे. मित्रों का निवेदन. आता आई वडील बाजूला, आता मित्र आलेत पुढं. मित्र समजवत आहेत की तू दीक्षा घेऊ नकोस किंवा वनात जाऊ नकोस. मैत्रिका हे आहे का, ते पद्य आहे का. मैत्रिका मान रख कर थोड़े दिन रुक जाओ, पीछे हम सब योग धरेंगे, कर मन रोग मिटाए. काय पद्य सर, कसं पद्य म्हणा. गती तू म्हणतो. थोड़े दिन रुक जाओ, पीछे हम सब योग धरेंगे, कर मन रोग मिटायो. ओ दोस्त ओ सखा मत जाओ वनवास. असं मित्र समजवत आहेत त्याला की मैत्रीचा तर मान ठेव आणि थोडे दिवस थांब. मग थोडे दिवसांनी काय करायचं, हम सब मिलकर योग धरेंगे. आता चला की काय नंतर काय करायचं, आता काय करायचंय, काय धर प्रज्वल त्याला. चल आत्ताच करू कल्याण, मला वेळ झालाय समजून घ्यायला आणि
ते लोक काय म्हणतात माहिती का, त्यांचा डिग्री झालाय, त्यांना जॉब झालाय, त्यांना एक्सपिरियन्स आहे, अजून आम्ही कुठं काय शिकलोय. म्हणजे काय झालं, त्यांना उशिरा उलट मिळालं हे त्यांचं लक. मला लवकर मिळालं तर माझं लवकर कल्याण होत असेल तर माझं पुण्य जास्त आहे. म्हणून आज आत्ता मी कल्याण करणार हे भाव करायचे. चल मी आहे तुझ्याबरोबर म्हणायचं. काय हम सब मिलकर योग धरेंगे, कर्म न रोग मिटाय, कर्मांचा रोग सगळे मिळून कट करू आपण. तर थोडे दिवस थांब असं मित्र समजवत आहेत. तर बालक काय म्हणाले, राग आग में जल रहे हैं सभी जगत के जीव, राग हमारो मिट गयो है तप धारू अति तीव्र, ओ सखिया अति तीव्र तप धारू, राग आग में जल रहे हैं सभी जगत के जीव, सगळे जीव रागाच्या आगीत जळतायत. मित्र काय करतायत तो आपल्यावर, रागच करतायत. राग म्हणजे प्रेम. मग सगळेजण राग करून त्या आगीत जळायला लागलेत. प्रेम करणारे चांगले असतात का नाही मामा? मामा प्रेम करणारे चांगले असतात का नाही? आपल्यावर कोण प्रेम करावं का नाही? काय तुमच्यावर कोणी प्रेम करावं का नाही करावं? द्वेष केलं चांगलं, प्रेम केलं काय मग द्वेष करावा काय असं म्हणा की. तर त्या द्वेषापेक्षा सुद्धा राग असतो तो जास्त घातक असतो. कारण पुढच्या भवात येऊन मारणार तेच आपल्याला. म्हणून कोणी आपल्याला प्रेम करणारं पण नको आणि द्वेष करणारं पण नको. राग आग में जल रहे सभी जगत के जीव, राग हमारो मिट गयो तप धारू अति तीव्र. आता माझा राग नष्ट झालाय, आता मला तीव्र तप धारण करायचंय, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या रस्त्यात येऊ नका. म्हणून मला काय करा, जाने दो वनवास, असं ते सगळ्यांना समजवत आहेत. आता आले शेवटच्या स्टेपला. दीक्षेची अनुमती मागतायत. एवढे वेळ काय म्हणायचं, काय चाललं होतं एवढे वेळ? मग पण फिल्डिंग करत होता ना अजून तयार. काय म्हणायचं, एक पार्श्वभूमिका. पहिला भूमिका झाली एवढे वेळ, आता मेन पॉइंटला हात घाला. आता बास, आता मला जायचंच आहे असं म्हणायचं त्याला, त्यांना बालकाला. माता म्हणतीये, देख रही थी तेरी दृढ़ता धनी तेरा वैराग्य, जाओ सुख का यही मार्ग है झूठा जग अनुराग बेटा जाओ, असं म्हणायला लागली आता माता. किती छान सांगितलं. देख रही थी तेरी दृढता, धनी तेरा वैराग्य, तुझं वैराग्य धन्य आहे, अशी पण माता असती. जाओ सुख का मार्ग यही है झूठा जग अनुराग, हाच खरा सुखाचा मार्ग आहे, बाकी सगळं जगाचा अनुराग खोटा आहे. किती किती ग्रेट माता आहे. असं जा म्हणणारी, किती समजलं तरी पण जा म्हणणारी माता नाही आहे आजपर्यंत कोण. तीर्थंकरांची माता तर जा म्हणली का हो कोणाला? शेवटच्या श्वासापर्यंत ती राग रोखण्याचंच काम करते. मोह असतो तो, माहिती असतं की करणार आहे तर चांगलाच पुरुषार्थ करणार आहे तो, पण माझ्या जवळ पाहिजे, हा मोह असतो. त्यामुळं त्या मोहाने योग्य उपदेश नाही दिला जात. म्हणून माता सांगते की देख रही थी तेरी दृढ़ता धनी तेरा वैराग्य, जाओ सुख का यही मार्ग है झूठा जग अनुराग, ध्याओ आत्मस्वरूप मैं भी कब दीक्षा धारू. मी पण आता दीक्षा धारण करणार, असं ती तिचे. म्हणजे बघा की त्या बालकांनी आई वडिलांवर संस्कार केले. आता जेवढं तो दृढ राहिला ना तेवढा आई वडील त्याचे मार्गस्थ झाले. म्हणून आपण धर्माची रुची केली ना तर आपल्याकडे बघून आई वडिलांना रुची होणार. करत नाहीत का सांग मला धर्म आई वडील? प्रश्नचिन्ह आहे का काय? म्हणजे करायला पाहिजे, त्यांचं कल्याण व्हावं नको वाटतंय का आपल्याला? आपल्याला आता तुला ऐकायला मिळतंय, तुझ्या आई वडिलांना सांग काय ऐकायला मिळतंय. ते किती स्वतःहून पुरुषार्थ करतायत, वाचतायत, ऐकतायत. काय वडिलांना घेऊन यायचं पकडून, चला म्हणायचं माझ्या बरोबर, काय नसतं होत. आपण स्वतःहून ढकलायचं पुढं. आता
कारण आपल्याला त्यांनी एवढं चांगलं स्थान दिलंय, इतकं चांगला संयोग त्यांच्यामुळं मिळालाय, मग त्यांचं पण कल्याण व्हायला पाहिजे. त्यामुळं बसलं ना स्वाध्यायाला बसवायचं, काहीतरी वाचलेलं ऐकवायचं, जबरदस्ती ऐकवायचं, चांगल्या शब्दात ऐकवा, पण संस्कार त्यांच्यावर पण आवश्यक आहेत. कारण कुठं जाणार तो जीव इथून वियोग झाल्यावर काय माहिती आपल्याला. आणि मग बघवणार का आपल्याला असं, जो आपल्या सानिध्यात आला त्याची दुर्गती झाली, तो दुःख भोगतोय पुढच्या भवात. त्यामुळं आपलं काम आपण करणार आहे की मला मिळालंय ना मार्ग, मला सुख मिळालंय तर त्यांना पण मिळू दे. काय सांगायचं आईवडिलांना, चला आपण स्वाध्याय करू असं म्हणा ना, काय बिघडतंय. दिवसभरामध्ये आहे वेळ आपल्याकडं, काय दिवसभर करा म्हणत नाही आपण. असं त्याचं महत्व नाही आहे हो, म्हणून दुसरं काय नाही. सहज मिळालेली वस्तू आहे ना धर्म म्हणजे. हा, काय करायचं मग, चला आपण वाचू म्हणायचं, एक 5 मिनिटं वाचायचं, 5 मिनिटं ध्यान करू म्हणायचं. आपण स्वतः लावायचं त्यांना रुचीला. त्याच्याशिवाय म्हणजे आता मानकडे येतात आमचे वडील तर ते पण बसत नव्हते असं स्वाध्यायाला ऐकायला. मग आता घरी मी काय करायला लागले, गेल्यावर संध्याकाळी स्वाध्याय घेते ना, तर त्यावेळेस कधी गावातले जवळपासचे कोण असतील त्यांना बोलवत असते ऐकायला या म्हणून. मग ते येऊन बसले ना, हे येऊन बसणार. मी त्यांच्यासाठी सांगायला तर कधी नाही बसणार. काय माझ्यासमोर किती वेळा बसलेत विचारा आई वडिलांना. आमच्या आई बसेल, वडील बसत नाहीत. मग ते बाहेरचे कोण येऊन बसले ना, मग त्यांच्यासोबत येऊन बसणार. मग ते त्याच्यासाठी मला सगळ्यांना बोलवावं लागतं. म्हणजे येणं केनं प्रकारे येणं, रुची लागावी हा भाव असतो आपला. त्यांना पण त्याच्यातनं महत्त्व यावं, समजावं. आता काय झालंय माहिती ते बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतायत आता. म्हणजे त्यांना जे कळालं, जे त्यांना आनंद आला ना, ते भेटणाऱ्यांना सांगतात. मग स्वाध्याय करा, हे वाचा, असं ध्यान करा. मग सहज येते की नाही परिणती अशी. आणि मग कोणी नाही केलं तर ते पण येऊन मला सांगतात. त्यांना मी किती सांगतो, ते ऐकत नाही, मलाच ऐकवते म्हणतात. म्हटलं आपण पण तेच केलंय. त्यामुळे असे भेटतात आपल्याला. म्हणजे शेवटी दुनिया गोल है. आपण जे केलंय ना ते आपल्याला तसंच रिटर्न मिळतं. मग ती माता म्हणतीये की तुझं मी वैराग्य बघत होते, तुझी दृढता बघत होते, तू करतोय तो खूप योग्य पुरुषार्थ आहे, हाच खरा मार्ग आहे. हा, मी कधी आता दीक्षा धारण करेन अशी माझे भाव होत आहेत. तू आता आत्मस्वरूपाचं ध्यान कर असं सांगितलं. त्यावेळेस आता मुलाला काय म्हणायचं, काय वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद का. धन्य हुआ तुम सीमा पाई, पायो आत्मस्वरूप, आनंदित हो वन को जाऊं, धरू दिगंबर रूप, माता जागोर वैराग्य. धन्य हुआ तुम सीमा पाई, पायो आत्मस्वरूप. तुमच्या समान, तुझ्या समान मला आई मिळाली, माझं किती महान भाग्य आहे. आणि महान भाग्य काय आहे, मला माझा आत्मा मिळाला. आनंदित हो वन को जाऊं, धरू दिगंबर रूप. आजकाल लोकांना काहीतरी बाहेर फिरायला जायचं म्हणजे किंवा काहीतरी अचीवमेंट करायचं म्हणजे इंटरेस्ट असा असतो. काय असेल त्यांना इंटरेस्ट बघ ना. आता मला सगळं सोडायचं आणि मला बस आत्मा म्हणून राहायचं आहे. कसला वेगळा आनंद, क्वालिटीज डिफरंट आहे त्याची. कधी न संपणारा आनंद आहे तो. कोणी न घेऊ शकणारा, कोणी कॉम्पिटिशन न करू शकणारा तसल्या पोस्टला. आनंदित हो वन को जाऊं, धरू दिगंबर रूप. कधी येणार आहे वनात जाऊन, म्हणजे तुम्ही गेला कुठं तर त्या कॉम्पिटिशनला वगैरे तर कधी येणार आहे 8 दिवसात. आनंदित हो वन को जाऊं, कधी येणार आता परत, यायसाठी चाललेले नाही आहेत तर ते धरू दिगंबर रूप, आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहण्यासाठी, ती साधना करण्यासाठी चाललेत. जागो उर वैराग्य. माता म्हणतीये, कौन है माता कौन है बेटा, सब ही है भगवान, नित्य निरंजन शुद्ध बुद्ध
कब दीक्षा धारू. कोण है माता कोण है बेटा, बस भेदविज्ञान इथंच. किती छान ना, जीव दिसला आता तिला पण आणि त्याला पण. मी माता नाही आहे आणि तू पुत्र नाही आहेस. सब ही है भगवान. कधी म्हणलंय का असं आपण मुलांना? माझी म्हणा, कोण मुलगा आणि कोण माता. तू जीव आहे, मी पण जीव आहे. सब ही है भगवान. नित्य निरंजन शुद्ध बुद्ध प्रभू, निश्चय सिद्ध समान. कसा आहे आत्मा? नित्य आहे, निरंजन आहे, शुद्ध बुद्ध प्रभू आहे आणि सिद्ध समान आहे. त्यामुळे या जीवाचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. मी कधी आत्मस्वरूपाला ध्यान करेन आणि कधी दीक्षा धारण करेन. तर बेटा म्हणतोय, रहूं सहज निर्ग्रंथ किंचन, ध्याऊं आत्मराम. मोहन शाऊं कर्म भगाऊं, पाऊंगा शिवधाम. जागो उर वैराग्य माता शिवलहूं. सहज रहूं निर्ग्रंथ अकिंचन. सहज निर्ग्रंथतेमध्येच मला आता आनंद भोगायचा आहे. अकिंचन राहायचंय. निर्ग्रंथ म्हणजे काय, अकिंचन म्हणजे काय? कसलं मला आता परिग्रह बाहेरचं तर सोड. ग्रंथी म्हणजे माझ्या विचारात कोणाची ग्रंथी नको. आता कोणाच्या बरोबर अडकणं म्हणजेच ग्रंथी गाठ आहे. हे माझे ते परके, हे चांगले वाईट हीच ग्रंथी आहे. या ग्रंथीमध्ये पण मला नाही राहायचं. अकिंचन म्हणजे काय ऋषभ? उत्तम अकिंचन धर्म असतं की नाही. अकिंचन म्हणजे काय? किंचित सुद्धा माझं काहीही नाही, ही भावना, हे स्वरूप. बर, गरज नाही. बरोबर. बाहेर किंचितही परिग्रह माझा नाही आहे किंवा मला कोणाची गरज नाही आहे. असा मी परिपूर्ण स्वरूप आहे, म्हणजेच अकिंचन आहे. चो बाजूने परिपूर्ण असा मी आहे. ध्याऊं आत्मराम, मोहन शाऊं कर्म भगाऊं, पाऊंगा शिवधाम. बस मी असा पुरुषार्थ करणार आहे ना आता, कुठेही गेलो तरी सुद्धा मला आत्माच दिसावा, आत्म्यात राहावं. तर त्या निमित्तामध्ये मोहाचा नाश होतो, कर्मांचा नाश होतो आणि मोक्षधाम प्राप्त होतो. जागो उर वैराग्य माता शिवलहू. आता मी मोक्षच प्राप्त करणार, आता माघार नाहीच. माता म्हणतीये प्रफुल्लित होऊन, जाओ मेरे बेटे. आता जा. रागाने म्हणत नाही बरं का, आणि प्रेमाने पण म्हणत नाहीये, वैराग्याने म्हणतीये की खरोखर जा. ते नाही आहे ना, हे पद्य नाही आहे ना. जाओ अल्पकाल में भगवान बनो, मेरी कूख पवित्र हो गई. तेच ना, कोख म्हणतेच ना, माझं गर्भ पवित्र झाले मी आज, असं म्हणायचंय तिला. तू अल्पकाळामध्ये भगवान बन, माझं मातृत्व पवित्र झालं, सार्थक झालं असं म्हणायचंय. मुझे पूर्ण विश्वास है तुम निष्कलंक मार्ग की आराधना के लिए जाने जाओगे. तू अशाच गोष्टीसाठी ओळखला जाशील की तुझी साधना अशी पवित्र उत्कृष्ट होईल. भोजन के अभाव में, आता स्थिरता अशी देते बरं का ती. एवढा वेळ मोहानी विचलित करण्याचा प्रयत्न होता, आता तू तिथं गेलाच आहेस तर कसं करायला पाहिजे हे सांगणार. भोजन के अभाव में अथवा पशुकृत उपसर्ग में तेरे प्राण छूट जाने पर भी मुझे आनंद होगा. कसलं जबरदस्त, काय माता आहे, कसलं हृदय हो माताचं. तुझं जरी तुझ्यावर कोणी उपसर्ग केला, आज मुलाला कोणी बाहेरून थप्पड मारली नुसतं तरी सुद्धा त्या आईला लागलेलं असतं पहिल्यांदा, आणि त्या मुलापेक्षा आई जास्त क्रोधी झालेली असती. इथं म्हणायचंय तुझं प्राण गेला तरी सुद्धा मला आनंद आहे, कारण तू आनंदालाच भोगणार आहेस.
परंतु शिथिलाचार सुनकर मुझे कष्ट होगा. कसलं जबरदस्त. परत एकदा. भोजन के अभाव में अथवा पशुकृत उपसर्ग में तेरे प्राण छूट जाने पर भी मुझे आनंद होगा, परंतु शिथिलाचार सुनकर मुझे कष्ट होगा. कधीही या मार्गामध्ये शिथिल होऊ नकोस. जसं सांगितलंय जिनवाणीमध्ये तसं आचरण उत्कृष्ट कर. ऊंचा नाम रखा कर, नीचा काम करना अमृत को विष में बदलने जैसा है. अशी उत्कृष्ट पदवी धारण करणार आहेस तर त्याच्या निमित्तात कधीही जिनशासनाला सुद्धा दोष लागायला नको. तुझ्या चर्येमध्ये दोष लागायला नको. जर लागला तर अमृताला विषरूप देण्यासारखं होईल ते. पिताजी म्हणतायत. पिताजी पण बदलले बरं का आता. म्हणजे दोघांचं पण परिवर्तन एकदम व्हायचं अशी योग्यता. शील शिरोमणी धन्य हो करो आत्म उद्धार, मैं भी पीछे आऊंगा छोड़ राग को भार बेटा जाओ तुम. असं म्हणायचंय का? असं जाऊन सांगायचं आता तू भैया घरी. काय वडील म्हणतायत की धन्य आहे तुझा आत्मउद्धार होणार किंवा आत्मउद्धार कर, आशीर्वाद देत आहेत. मैं भी पीछे आऊंगा छोड राग को भार. आता मला पुन्हा रागात पडायचं नाहीये, मी पण तुझ्या मागे येणार. रागाला म्हणजे प्रेमाला सोडून. वेश दिगंबर धर कर बेटा हो सहज मुनिराज, शुक्ल ध्यान की अग्नि जला कर बन जाना जिनराज, बेटा करो आत्म उद्धार. किती छान सांगितलं. वेश दिगंबर धरकर बेटा हो सहज मुनिराज. आता तू काय कर, दिगंबर वेश धारण करून मुनिराज हो आणि ती साधना कर. कुठे गेलं? शुक्ल ध्यान की अग्नि जला कर बन जाना जिनराज. म्हणजे आता स्टेप वाईज काय कर, डायरेक्ट सिद्ध हो हेच आशीर्वाद दिला. मुनी हो पण नाही. काय कर आता, कर्मांचा नाश कर, शुक्ल ध्यानाने सगळ्या संसाराचा नाश कर आणि बन जाना जिनराज. तर असं बेटा माता पिताजी के चरणों में नतमस्तक हो जाता है. माता पिता उसे उठाकर अंग में भर लेते हैं. वाणी अवरुद्ध हो गई. माझीच वाणी फुटत. तीनों मात्र प्रसन्न मुद्रा में एक दूसरे को निहार रहे हैं. असं ते प्रसंग असेल तर समोर उभारलं तर कोणाला तरी बघून वैराग्य होईल. 12 भावना भाय के कुंद कुंद भगवान. ते पण हेच आहे ना. 12 भावन भाय के कुंद कुंद भगवान, निज स्वरूप में रमण को वन को किया प्रयाण. 12 भावनांचं चिंतन करून ते बालक वनाकडे निघाले. कशासाठी? वन को किया प्रयाण. वनात निघाले. असं पंचपरमेश्वरींना वंदन करून ते आई वडिलांची अनुमती घेऊन दीक्षा घ्यायला निघालेत. कधी दीक्षा घेणार? उद्याच. आत्ता लगेच. त्यांच्यासारखी आपली पण परिणती हो, तेवढी आपली पार्श्वभूमी तयार करा. तोपर्यंत ते काय म्हणायचं तसं वैराग्य येऊ देत आपल्यात पण आणि लगेच आपली पण दीक्षा होऊ दे. एवढे उत्कृष्ट परिणाम करणं आवश्यक आहे. हो. जाणं स्वतःच्या निर्ग्रंथ स्वरूपाला जाणं. पहा, या जगामध्ये या आत्म्याचा कोणीही सगा नाही, सोबती नाही, माता पिता नाही, मित्र बंधू नाहीच. एकत्वामध्येच सुख आहे, आनंद आहे. अनुभवा.
स्वतःच्या मोक्ष स्वरूपाला जाणा, दिगंबर रूप पहा, अकिंचन स्वभाव जाणा, मी स्वयं मुनी आहे, ज्ञानी आहे, जाणणाराच आहेच. विसर्जन.